झी 24 तास एक पाऊल पुढे। आता पाहूया पीक पाणी संदर्भातली बातमी। अनियमित पावसामुळे यंदा तुरीवर संकट ओढवले, त्यामुळे तुरीचं कमी प्रमाणात उत्पादन मिळण्याची शक्यता आहे। मात्र काही उपाययोजना हाती घेतल्या तर शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पाऊस झाला असला तरी काही ठिकाणी मात्र पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे। काही ठिकाणी अजूनही पाऊस नसल्याने तूरचं पीक सध्या अत्यंत नाजूक अवस्थेत आहे। त्यामुळे सध्या जमिनीत आहे तो ओलावा टिकवणं आवश्यक आहे। त्यासाठी कोरडवाहू संशोधन केंद्रांनी सुचवल्यानुसार तुरीच्या शेतात बळीराम नांगराच्या साहाय्याने 4 ते 6 ओळींनंतर हलक्या सऱ्या शेतकऱ्यांनी घ्याव्यात। यामुळे पाणी जिरण्यास मदत तर होईल, तसंच वाफसा टिकून राहण्यासही मदत होणार आहे। या सऱ्यांचा उपयोग असा होतो की जेव्हा जो काही 10 mm 5 mm पाऊस हलका पडतो तो त्या ठिकाणी पूर्णपणे तो मुरेल। त्यानंतर दुसरा एक पर्याय त्या ठिकाणी शेतकरी बांधव त्या ठिकाणी वापरू शकतात, तो म्हणजे आच्छादनाचा आहे। मग आच्छादनामध्ये जे काही पदार्थ शेतकरी बांधवांना उपलब्ध आहेत, सोयाबीनचा भुसा असेल, भाताचं काढ असेल, गव्हाचं काढ असेल, ते त्या ठिकाणी जमिनीवर त्यांनी पसरून द्यावं। अशा परिस्थितीमध्ये जर सिंचनाची सोय ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी त्यांनी तुषार सिंचनाचा उपयोग करावा पिकाच्या परिस्थितीनुसार। त्यानंतर दुसरा एक पर्याय असा आहे की संरक्षित पाणी त्या ठिकाणी द्यावं। एक सरी आड एक असं त्या ठिकाणी शेतकरी बांधव पाणी त्या ठिकाणी देऊ शकतात। तुरीवर पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी। यामुळे पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता पिकांमध्ये वाढेल आणि झाडांची संख्या जास्त असेल तर वेळीच विरळणी करावी आणि झाडांमधील स्पर्धा थांबवावी। पाण्याचा ताण पडलेला असताना आपण पोटॅशची फवारणी, मग पोटॅशियम नायट्रेट असेल किंवा पाण्यात विरघळणारा पोटॅश असेल, तो आपण त्या पिकाच्या अवस्थेनुसार साधारणतः 50 ते 100 ग्रॅम पर्यंत प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी, जेणेकरून पिकांचा जो पाण्याचा जो बसलेला ताण आहे ती सहन करण्याची त्या ठिकाणी क्षमता वाढते। यानंतर शेतकरी बांधव केवलीन सारख्या पदार्थाची त्या ठिकाणी फवारणी करू शकतात। साधारणतः 60% केवलीन किंवा खडूची भुकटी शेतकरी बांधव त्या ठिकाणी याची फवारणी जर केली तर जे काही पर्णोत्सर्जनाच्या माध्यमातून पाणी शरीरावाटे निघून जातं पिकांच्या, त्याचा आपण तो पाण्याचा जो होणारा जो लॉस आहे, आपण ज्याला म्हणतो की होणारं जे पाणी निघून जातं आणि जमिनीतील ओलावा त्या माध्यमातून कमी होतो, ते आपण कमी त्या ठिकाणी करू शकतो। अशा ठिकाणी समजा शेतकऱ्यांनी जर काही म्हणजे खुरपणी केली असेल आणि खुरपणी केल्यानंतर जे गवत बाहेर निघालं असेल ते जर आपण बांधावर टाकून देतो आणि ते जर वाळलेलं असेल की जेणेकरून ते पुन्हा पाऊस आल्यानंतर चिटकणार नाही, तर ते वाळलेलं गवत देखील आपण आच्छादन म्हणून त्या ठिकाणी वापरू शकतो। वातावरणातील प्रतिकूल अवस्था विचारात घेतली तर शेतकऱ्यांना तुरीच्या उत्पादनासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रतिकूल परिस्थितीत चांगलं उत्पादन मिळण्यास मदत होणार आहे। झी 24 ताससाठी कल्पना मुंदडा, परभणी। झी 24 तास एक पाऊल पुढे।